आज कुंभमेळ्याचे कामं सुरू होत असताना किंवा सुरू झालेले आहे, त्याचं प्राथमिक अवस्था झालेली आहे. आज माझ्या हे लक्षात येत नाही की नेमकं कुंभमेळ्याचं आज नेतृत्व कुणाकडे आहे? गिरीश महाजनकडे आहे. 3 पालकमंत्री आपले 3 मंत्री आहे ना त्या ठिकाणी, 4 आहेत. कोकाटे साहेब आहेत, आपले शिक्षण मंत्री आहेत, भुजबळ साहेब आहेत, कृषी मंत्री आहे, झिरवळ साहेब आहे, दादा भुसे, झिरवळ साहेब, छगन भुजबळ साहेब आणि कोकाटे साहेब, 4 मंत्री कॅबिनेट आहे. पण 4 मंत्री लायक नाही. नाशिक जिल्ह्यातले 4 आहे. म्हणजे लायक नाही असं मी म्हणणं बरोबर होणार नाही, कदाचित त्यांच्यावर अन्याय होईल. पण 4 मंत्री त्या याच्यातले असताना 5वा मंत्री त्या ठिकाणी टाकायचा, याचा हेतू काय? काही चांगला हेतू आहे असं नाही आहे. शुद्ध हेतूनं तुम्ही हे करत नाही. या 4 मंत्र्यांवर तो अन्याय आहे. मग माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हे निर्देश दिले आहेत का की त्या ठिकाणच्या 4ही मंत्र्यांना बाजूला ठेवा आणि 5वा मंत्री त्या ठिकाणी करावा? हे निर्देश दिले आहेत. कुंभमेळा याच्यासाठी आहे. कुंभमेळा यासाठी आहे तर धार्मिक उत्सव असल्यामुळे, धार्मिक मेळावा असल्यामुळे की त्या ठिकाणी द्या करता का तुम्ही, मला वाटतं 12 महिने कुंभमेळा चालवणार आहे का आता? 12 महिने कालमर्यादा केली का आता? जो पूर्वी 2 महिने चालत होता तो आता 12 महिने चालले. आता कुंभमेळ्याचा उपयोग महाराष्ट्राला झाला पाहिजे जसं उत्तर प्रदेशला झाला. उत्तर प्रदेशची इकॉनॉमी, अर्थव्यवस्था बदलून गेली. एका कुंभमेळ्यामध्ये तिथल्या अर्थव्यवस्थाच बदलून गेली. इतकं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न त्यांना GSTच्या विषयाच्या माध्यमातून किंवा अन्य याच्यातनं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मिळालं की कधी नव्हे एवढा पैसा कुंभमेळ्याच्या माध्यमातून उत्तर प्रदेशला मिळाला की आज त्यांचं जर GDP म्हणतो आपण, त्या GDPचं इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ घेऊन येईल टक्केवारीमध्ये की अशा स्वरूपाचा एक उपयोग आपल्याला महाराष्ट्र राज्यासाठी करता आला पाहिजे. या राज्यामध्ये तशा स्वरूपाचा उपयोग झाला पाहिजे ज्यातून एका बाजूला व्यवस्था करत असताना दुसऱ्या बाजूला अधिक दुकानदारांची व्यवस्था, व्यावसायिकांची व्यवस्था करणं, त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून काही व्यवसाय वाढवणं, त्याच्या माध्यमातून हे करणं, परिवहनची व्यवस्था करणं, रस्त्यांची व्यवस्था करणं, स्नानाची व्यवस्था करणं, घाटांची व्यवस्था करणं, स्नान घाटाची व्यवस्था करणं, त्र्यंबकेश्वरपर्यंत जाणं, त्र्यंबकेश्वरपासून नाशिकला येणं, रामकुंडापासून तर तिथपर्यंत जाणं, ह्या सगळ्या व्यवस्थांच्या संदर्भामध्ये उशिरा सुरुवात झाली असं मला वाटतं. ही व्यवस्था आधीच व्हायला पाहिजे. कारण या व्यवस्थेनं काही इन्फ्रास्ट्रक्चर करत असताना वेळ लागतो, मग घाईघाईमध्ये कामं होतात, मग निकृष्ट दर्जाचे होतात. मागच्या कालखंडामध्ये झालेले जे कामं आहेत ते किती टिकले तेवढं बघा. किती वर्ष आले मागच्या याला? मग मागच्या वर्षी तर केलंच आपण, इतक्या 6 वर्षापूर्वी काही कामं केलेच असतील की नाही याच्या संदर्भातले. म्हणजे काही पूर्वीच्या याच्यामधले काही कामं झालेले आहेत तेच कामं परत करणार आहात का? परत त्याच कामांना प्राधान्य देऊन परत नव्यानं काँक्रिटीकरण करणे, नव्याने व्यवस्था करणे, नव्याने हे करणे. मागच्या व्यवस्था केल्या त्या मोडल्या, त्याच्या माध्यमातून कुठे गेलं, काही लिलावत गेलं की कुठे गेले. पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था केल्या, मोठ्या प्रमाणावर कुंभमेळा संपला. संपल्यानंतर त्या व्यवस्थाचा जो खर्च झालेला आहे त्याचं काय? यामध्ये कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये अध्यक्षामध्ये ह्या व्यवस्था तुम्ही केलेल्या आहे.